वार्ड क्रमांक 40 चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री विलास घुले आणि त्यांच्या समेत आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या उमेदवाराच्या वार्ड क्रमांक 40 चं उद्घाटन झालेलं आहे आणि आमचे उमेदवार यांनी गेली 35 ते 40 वर्ष या विभागामध्ये सातत्याने या विभागामध्ये लोकांच्या विविध प्रश्नासाठी काम केलेलं आहे आणि आमचे उमेदवार हे या वार्डामध्ये राहतात. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन धार्मिक क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम असं काम करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार साहेब, आमचे सर्वांचे नेते आदरणीय छगनराव भुजबळ साहेब, तटकरे साहेब या सर्वांनी श्री घुले यांना जी तिकीट दिलेली आहे ती याच्यासाठीच दिलेली आहे की मुंबई शहरामध्ये अशा कार्यकर्त्यांना तिकीट द्यायची की जे कार्यकर्ते लोकांच्या उपयोगी राहतील, ज्या कार्यकर्त्यांना लोकांच्या समस्या माहिती आहेत, जे कार्यकर्ते त्याच वार्डात राहतात, जे कार्यकर्त्यांच्या तोंडामध्ये नेहमी चांगली भाषा असते, लोकांमध्ये सातत्याने राहतात आणि विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या संप्रदायामध्ये सार्वजनिक कामामध्ये विलास घुले हे निवडणूक असो नसो, पक्षाचं काम असो नसो, परंतु सातत्याने असतात आणि अशा कार्यकर्त्याला या विभागातील जनतेचे सगळे प्रश्न त्यांनी अटेंड केलेले आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की घड्याळ्या चिन्हावर या विभागातील मतदार मतदान करतील आणि आपलं अमूल्य मत आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये देतील. वार्ड क्रमांक 40, माझं नाव विलास दगडू घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकृत उमेदवार. आज उद्घाटन सोहळा आमचे मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नरवडे साहेब येणार आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे. आम नागरिकमध्ये ही निवडणूक ही आम नागरिकांनी त्यांच्या हातामध्ये घेतलेली आहे. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक ही खरोखर आनंदी होणार आहे. प्रतिसाद कसा आहे आम नागरिकाचा प्रतिसाद भरपूर छान आहे, चांगला आहे. तुम्ही पहिली कचरापेटी साफ करणार आहे. पाणी आहे, पाणी समस्या आहेत, इतर समस्या आहेत त्या सॉल्व्ह करणार आहे. लोकांसमोर जात आहे, लोकांचं कसं आहे, काय काम आहे, त्यांची समस्या काय आहेत? लोकांच्या सर्व गटारच्या आहेत, नाली नळ, ट्रॉफिक आहेत, गटारांच्या समस्या आहेत, डेव्हलपमेंटची समस्या आहे, SRAच्या भरपूर समस्या आहेत. ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आल्या आहेत त्यांचा भरपूर फायदा घ्यावा हे नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही. सबसे पहले तो हम पार्टी का शुक्रिया अदा करते हैं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजितदादा पवार का, कि उन्होंने वार्ड क्रमांक 40 से जो है विलास घुले भाई को टिकट दिया है. और रहा सवाल कि ये बहुत बड़ा स्लम एरिया है वार्ड क्रमांक 40. यहाँ से जो पहले पिछले जो नगर सेवक रहे वो उप महापौर भी रहे, लेकिन काम किसी ने नहीं किया. बहुत बड़ा स्लम एरिया ये पीछे देख सकते हो जहाँ ओपनिंग हो रही है. यहाँ आज कम से कम 10-12 साल से जो है डेवलपमेंट का काम चालू है, लेकिन आज तक जो है वो डेवलप हुआ नहीं. ऐसी बहुत सारी जगह है यहाँ पर इस वार्ड क्रमांक 40 में जहाँ डेवलप का काम रुका हुआ है. तो हमारा काम रहेगा कि अगर विलास भाई जीत के आते हैं तो सबसे पहले डेवलप पे, एजुकेशन पे, यहाँ पे नशा भी बहुत है, नशे के खिलाफ है. यहाँ पानी की समस्या है, स्लम में तो आपको पता है कि पानी की समस्या कितनी होती है. काम तो बहुत है लेकिन करने वाला कोई नहीं है. उप महापौर रह के भी वो निकम्मा रहा सुभाष वाटकर. लेकिन इंशाल्लाह अगर लोगों का साथ अच्छा मिल रहा है, लोगों का प्यार अच्छा मिल रहा है, हम जहाँ जा रहे हैं लाड़की बहन योजना का भी हमको फ़ायदा मिल रहा है. लोग हमारी तरफ माहिल हो रहे हैं, हमको सामने से बुला रहे हैं कि विलास दादा तुम आओ, और लोगों का अच्छा साथ और सपोर्ट मिल रहा है. इंशाल्लाह जीत निश्चित है. आने वाला 16 तारीख बताएगा वार्ड क्रमांक 40 में किसका गुलाल उड़ता है.
और मैं तो आपके न्यूज़ के माध्यम से यही वोट अपील करूंगा वार्ड क्रमांक 40 की जनता को कि विलास भाई ये उनका 2 नंबर पे जो है घड़ी का निशान है, ज़्यादा से ज़्यादा उनको वोट करें।